तर आपण एक एक्झाम्पल बघणार आहेत, डिले इन इन्व्हेस्टमेंट म्हणजे उशिरा सुरुवात करणं. अमर, अकबर, अँथोनी 3 मित्र आहेत. तिघांनी ठरवलं की 60व्या वर्षी रिटायर व्हायचं आहे. अमरनी 10,000ची SIP चालू केली, ती 30 वर्ष सातत्याने त्यांनी भरली, तर तो 60व्या वर्षी 3.5 करोडच्या कॉर्पसवरती पोहोचेल. तेच अकबरला थोडीशी लेट जाग आली. अकबरनी 40व्या वर्षी ठरवलं की आता आपल्याला SIP करायला हवी, म्हणून अकबरनी 20,000 रुपयाची SIP केली आणि ती 20 वर्ष तो भरत राहिला. तर 20 वर्षांनी त्याच्याकडे कॉर्पस जो जमा होईल तो असेल 2 करोड रुपयाचा. 2 करोड पण मोठी अमाऊंट आहे, पण 2 करोडचा कॉर्पस उभा असेल त्याच्याकडे. पण अँथोनीला चे डोळे जे आहेत ते थोडेसे उशिरा उघडले. जेव्हा त्याचं 50वं वय झालं, 50व्या वर्षी अँथोनीने ठरवलं की आता मला SIP सुरुवात करायची आहे, मला 60व्या वर्षी रिटायर व्हायचं आहे, तर माझा कॉर्पस बनला पाहिजे. म्हणून त्यांनी मोठ्या अमाऊंटची SIP स्टार्ट केली. त्यांनी 30,000ची SIP स्टार्ट केली आणि 10 वर्ष भरली. तर तरी तो त्या 30,000च्या SIPनी फक्त 70 लाख रुपये जमा करू शकला. तर अकबरला जर अमरचा कॉर्पस मॅच करायचा असेल तर त्याला 35,000च्या SIPनी सुरुवात करायला लागेल. आणि अँथोनीला जर अमरचा जर कॉर्पस मॅच करायचा असेल, अमर एवढा कॉर्पस जर 60व्या वर्षी हवा असेल, तर त्याला 1.5 लाखाची SIP 10 वर्ष करायला लागेल. त्यामुळे मी हेच सांगतो की वेळेत सुरुवात करा, सातत्य ठेवा आणि इन्व्हेस्ट करत राहा. सारथीची तुम्हाला खरंच गरज आहे. एक चांगला ॲडवायझर तुमचं आणि म्युच्युअल फंड तुमचं भविष्य बदली करू शकते. तुम्हालाही जर अशी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. थँक्यू. Disclaimer: Mutual funds are subject to market risk. Please read the offer document carefully.